त्यांना बघून आम्हाला असं वाटतं की हे काय फ्रस्ट्रेट होतात, ते शिवी देतात. आम्ही पण होतो, आम्ही नाही देत. नोट्स मिळते नाही, माझ्याकडून कधीच असं ते आपल्यावरती असतं. मग सराउंडिंग कितीही वाईट असतं, कॉलेज स्कूल याच्यावरती काय डिपेंड नसतं, स्वतःवरती. तुम्ही ते घेताय ते तुम्हाला माहिती मी वाईट गोष्ट तरी तुम्ही घेताय तर ती तुमची चुकी आहे, मग ती सराउंडिंगची चुकी नाही. सराउंडिंग में इतना अपने में चलता है पर ऐसे दूसरे को तकलीफ नहीं होना चाहिए. काळजी घेतली पाहिजे. लाईक चांगला फ्रेंड सर्कल शोधला पाहिजे आणि अवॉइड केलं पाहिजे. मंडळी आहेत, तरुण मुलं आहेत, ते सर्रासपणे आपल्याला कुठे शिवीगाळ करताना दिसते. तुमच्या बाबतीत असं कधी होतं? हां, म्हणजे काही मुले असतात की ते कॉलेजच्या बाहेर जरी असले, अवतीभवती कोण जाते, तिथे काही बाया असतात ते सगळं बघत नाही आणि बिंदास नुसतं मुलं देत राहतात. तर त्यांना ते सुधारायला पाहिजे, कारण की आपण मित्रांमध्ये चालतो पण आजूबाजू त्यांना अनकम्फर्टेबल फील होतं. तुझ्याकडून असं तोंडातून नाही, माझ्याकडून कधीच असं होतं. तर तुझ्याकडून कसं काय तुला? नाही, माझा पण विचार याच्यासारखाच आहे. मला काय जे तुला सांगितलं की अनकम्फर्टेबल वाटतं तो मला पण असंच वाटतं की त्याला काय जरा येतं ते भेट. शाळेत जी मुलं आहेत ती सर्वचपणे शिवीगाळ करतात. काय वाटतं यावरती मला? आता वाईटच वाटतं. आता आमच्या पण छोटे छोटे मुलं आहेत जे शिवाय देतात, त्यांना बघून आम्हाला असं वाटतं की हे काय घरात तर असं शिवीगाळ करत नाही, कारण की ते संस्कार बाजूचा परिसर असतो ना, त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं शिव्या देतात, बायका पण असतात ते पण शिव्या देतात. ते ऐकून मुलं सगळी शिव्या ह्यांना हे नाही कळत की आपल्या आजूबाजूला छोट्या मुलं त्यांच्यावर काय संस्कार होतील. म्हणजे ह्या सर्वचपणे वाढत चाललं. आणि आता याच्यावरती काय केलं पाहिजे आपण? कमी म्हणजे नाही दिले पाहिजे असं बाहेर तर अजिबात. पण ही जी मुलं असं शिव्या देणार ती कोण म्हणजे कोणासोबत किंवा कसं संस्कार होतो? लाईक असं बोलू पण शकत नाही. पॅरेंट्स फिक्स असतात, बट बाहेरची कंपनी, फ्रेंड्सची कंपनी वगैरे असते ना, मित्रांमुळे होतं असं वाटतं. हां, नाही कुठे कुठे घरी पण असतात, ऐकलं तर बोलतात. नाही, पण But घरचे मुलांसमोर कधी असं संस्कार देत नाही किंवा मुलांसमोर हे संस्कार कुठून येतात मग? फ्रेंड्स तुला काय वाटतं हे संस्कार कुठून येतात? कंपनीची कंपनीचे. आता याच्यावरती उपाय म्हणून काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? लाईक चांगला फ्रेंड सर्कल शोधला पाहिजे आणि अवॉइड केलं पाहिजे. कधी कधी असं म्हणतात की शिवी देणं म्हणजे हे फ्रस्ट्रेशनचं माध्यम आहे. म्हणजे लोक थोडे फ्रस्ट्रेट होतात, ते शिवी देतात. आम्ही पण होतो, आम्ही नाही देत. पण फ्रस्ट्रेट झाल्यामुळे शिवी देतात का? नाही, असं नाही. म्हणजे आता युजली असं बोलतातच, नॉर्मली बोलतात. हां, फ्रस्ट्रेशन मी पण प्रेमाने कोणी शिवी देतं का? नाही. काही लोक प्रेमाने पण शिवी देतात. फर्स्ट टाइम व्हिडिओ देख कोणत्या ड्रेसमध्ये काय नोट्स मिळते. पण असं घडतं का म्हणजे सर्रासपणे मुलं असं शाळेमध्ये वगैरे किंवा बाहेर शिव्या वगैरे देताना दिसत तुम्हाला? हो, बघितलं तर आहे आम्ही. आणि तर मी काही करू शकणार नाही, आम्ही कायच करणार. आम्ही त्याच्यासाठी आलोचना करणार, ते करणार, बट त्याचा एवढा पण फायदा नाही. तर हां, आपण मित्र म्हणून मित्राला समजून सांगतो. हो ते तर जर करतो. आपला क्लासमेट असेल Classmate किंवा असेल. जास्त क्लोज मित्र असेल तर आपण एक त्याला एक टाइम समजू, पण तो पण समजून घेणारा असला तर किंवा आपण त्याला सगळ्यांना समजवणार, तो पण ऐकणार नाही तर त्याला सांगून आपण व्यक्त करतो शकतो. समजणारा असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे. पण जर समोर समजूनच नाही घेते तर त्याला बोलून पण काय अर्थ नाही. हे संस्कार जे असतात ते त्यांना कुठून लागतात? म्हणजे काही लोक म्हणतात ते घरातून नसतात, ते घरात तर कोणी करत नाही, हे मित्रांपासूनच लागतं. हो, ते आता सराउंडिंगमध्ये जसे वावरतात तसं असंही नसतं की प्रत्येक शाळेमध्ये सगळे मुलं चांगले असतात. आपला फ्रेंड सर्कल असतो, मित्रांमध्ये चालतं, पण आपण त्या गोष्टीला स्वतःला लागून घ्यायचं हे चुकीचं. ते आपल्यावरती असतं. मग सराउंडिंग कितीही वाईट असतं, कॉलेज स्कूल याच्यावरती काय डिपेंड नसतं, स्वतःवरती. तुम्ही जरी आता कुठेही वावरतात, कुठेही तुम्हाला 100% चांगली मुलं दिसणार नाही. तुमच्यावरती आहे की तुम्ही त्याला कसं फेस करता, त्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, चांगल्या आहे की वाईट आहे. तुम्ही ते घेताय ते तुम्हाला माहिती मी वाईट गोष्ट तरी तुम्ही घेताय तर ती तुमची चुकी आहे, मग ती सराउंडिंगची चुकी नाही. ते मुलांना समजायला पाहिजे, दुसऱ्यांना बोलून काय अर्थ नाही. ऐसे दोस्त लोग में चलता है पर बाहर ऐसे हम लोग नहीं करते, कोई नहीं. मतलब तो आदत हो जाती है ना, मतलब दोस्त लोग के साथ बोलते बोलते वो बाहर भी किधर आउटडोर में भी बोल सकते ना. हाँ, पर किसी को कुछ तकलीफ नहीं होना चाहिए ना सराउंडिंग को. पर गालियाँ तो गालियाँ ही है. हाँ, अभी दूसरे ले गए, उन लोग को समझना चाहिए कि अपने में दे रहे हैं, उन लोग को नहीं लग रहा है. मेरे को लगता है कि गालियाँ देनी चाहिए. नहीं मतलब
सराउंडिंग में इतना अपने में चलता है, पर ऐसे दूसरे को तकलीफ नहीं होना चाहिए. प्रत्येकाचा आपला आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो, त्याला आपण बदलू शकत नाही. पण एवढंच आहे की आपण एकदा समजू शकतो की ही चुकीची गोष्ट हिला नको करू. बाकीचं ते समोरचा वर्ग तो घेतो, हिला बरोबर की चुकीचं घेतो. त्या व्यक्तीच्या आपण काय करू शकत नाही. ज्यावेळेस आई बहीण यांच्यावरच शिवाय देतात त्यावेळेस ते कुठेतरी लागणारच गोष्ट आहे ना कोणाला पण. तुझं काय वाटतं? आता बघा, आता लोकांचा आणि मुलांचा पास्टमध्ये काय झालं आहे आणि ते काय फेस करत आहे प्रेझेंट मोमेंटमध्ये, त्या आपल्याला नाही माहिती काय झालं आहे, काहीतरी सिरियस आहे. आता ते सिरियस फ्रस्ट्रेशनमध्ये ते घेत आहे, तर त्या गोष्टी अलग आहे. त्याला आहे ना काउन्सिलिंग केलं पाहिजे. त्याचं काउन्सिलिंग केला, तो सुधरला, तो वेगळी बात. पण आता तो झाला नाही, तो आपण काय करू शकतो. शिव्या देणं हे म्हणजे शिव्या सर्व कोणीही देतं, पण त्यांना ते समजून द्यायला पाहिजे. असं तुम्ही करणार का तुमच्या शाळेपासून सुरुवात? आता जे काही आमचा क्लोज झाला असेल, काही मित्र आहेत पहिल्यापासून ओळख होत ना, तर मी करणार आहे, नाहीतर एवढा नाही.